न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर विभागातील गहाळ झालेले एकूण 6 लाख रुपये किमतीचे 52 मोबाईल शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांना केले परत। अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांची धडाकेबाज कामगिरी। श्रीरामपूर विभागामधील अहिल्यानगर उत्तर विभाग 17 पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल गहाळ झाल्याने मोबाईल मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गहाळबाबत तक्रारी दाखल होत्या। त्या अनुषंगाने श्रीरामपूर विभागातील गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून एकूण 6 लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले असून मूळ मालकांना संपर्क करून मिळून आलेले मोबाईल परत करण्यात आलेत। सदर गहाळ चोरी झालेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार किंवा अन्य गुन्हेगार हे गुन्हा करण्यासाठी करतात। तसेच त्यांच्या विरुद्ध कोणताही डिजिटल पुरावा न मिळावा आणि मूळ मालक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करावी अशी दिशाभूल करण्यासाठी सदर मोबाईलचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यामुळे सर्व नागरिकांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपल्या मोबाईलची काळजी व्यवस्थित घ्यावी। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राऊरी पोलीस स्टेशन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस सब इन्स्पेक्टर चारुदत्त खुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, संतोष दरेकर, दादासाहेब लोंढे, सचिन धनाड, पोलीस नाईक संदीप दरंदले, रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण, अशोक गाडे, राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, सचिन ताजने यांनी केली आहे। न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।